जेव्हा चारचौघी भेटतात तेव्हा कुकिंग मला पण आवडतं यार जाम. म्हणजे पहाटे 3ला जरी मला उठवलं आणि म्हटलं समोसे बनव तरी बनवीन मी. अरे या समोस्यावरून मला आठवलं, मी आणि माझी मैत्रीण प्राजक्ता आम्ही एकदा वॉकला गेलेलो लाईक 2010 साली, आणि मध्येच आम्हाला आठवण झाली की आम्हाला समोसा खायची खूप इच्छा झाली. घरी आलो, मस्तपैकी समोसे बनवले, तळले, खाल्ले आणि गप्पा मारत बसलो. वॉकला जायचं आम्ही विसरूनच गेलो. छान. मला 3 वाजता उठून कोणी ड्रायव्हिंग करायला सांगितलं किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर चालवायला सांगितलं, कुठेही जायला सांगितलं तरी मी ते करू शकते, पण मे बी स्वयंपाक नाही. तर मे बी जागृती आपण या दोघींकडे जायला हवं समोसे खायला. हां, भूक लागली की यांच्याकडे द्यायचं. आणि समोसे खाऊन झाल्यानंतर ए आल्या ना सगळ्याजणी, करायची का सुरुवात रेकॉर्डिंगला? चल करूया. नमस्कार आणि तेरवेतुलवा मित्र आणि मैत्रिणींनो, MMF कट्टा पॉडकास्टच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये मी माधवी गायकवाड आपले स्वागत करते. MMFचे ध्येय हे नवीन पिढीला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, तसेच विविध क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ प्रदान करणे असे आहे. आजचा एपिसोड हा 4 चौघींचा. आज माझ्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत सरोज गुजर, जागृती श्रीवास्तव आणि दिविजा उन्हाळे. गुढीपाडव्यानंतर आपण आजच भेटतोय ना? हो. तर मग आता आपण 4 चौघी ते जमलोच आहे, तर होऊन जाऊ दे आपल्या 4 चौघींच्या गप्पा. चल सरोज, तुझ्यापासून आपण सुरू करूया. आपल्या पॉडकास्ट लिसनर्ससाठी एक क्विक इंट्रोडक्शन राऊंड होऊन जाऊ दे. हो, मी सरोज गुजर, फिनलँडमध्ये लास्ट 17 वर्षापासून राहते. मी बेसिकली मुंबईची आहे, पण आता इथे फिनलँडमध्ये मी एस्पोमध्ये राहते. माझी हॉबी फूड प्रिपरेशन, कुकिंग आणि ट्रॅव्हलिंग. MMFC माझा संबंध गेल्या 16 वर्षापासून आहे. त्यावेळी फार कमी लोक जमायचो, पण एक ग्रुप होता सण साजरे करण्यासाठी ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणून एकत्र येत होतो. दिविजा? माझं नाव दिविजा उन्हाळे आणि मी औरंगाबादची आहे. मी माझं मास्टर्स केलं आहे फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशनमध्ये आणि MBA US मधनं केलं आहे मी, साऊथ कॅरोलिनामधनं. फिनलंडमध्ये मी 2 वर्षापूर्वी आले आणि माझी हॉबी म्हणजे क्रिकेट खेळणे. मी इथे फिनलंडच्या वुमन्स रिप्रेझेंटेटिव्ह नॅशनल टीमकडून खेळते. जागृती? मी जागृती श्रीवास्तव. माझा महाराष्ट्रातला जन्म आहे. मी वाढले आणि माझं शिक्षणसुद्धा महाराष्ट्रातलंच आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं आहे मी आणि माझ्या करिअरची सुरुवात मी पुण्यातनं केली. फिनलंडमध्ये मी 2019 पासनं स्थायिक झाले. माझी आयडेंटिटी म्हणजे की मी एक फार क्युरियस व्यक्ती आहे आणि मला खूप छंद जोपासायला आवडतात आणि पहिला छंद माझं काम आहे. धन्यवाद सरोज, जागृती आणि दिविजा. सरोज, तू तुझ्या हॉबीजमध्ये कुकिंग आणि ट्रॅव्हलिंग मेन्शन केलेस, तर आपल्या पॉडकास्ट लिसनर्सला तुझ्या हॉबीजबद्दल सांगशील का? हो, बेसिकली मुंबईची असल्यामुळे जास्त फूडी आहे मी, आणि त्यामुळे आणि फिनलँडमध्ये ज्यावेळी आलो आम्ही त्यावेळी फार कमी इंडियन शॉप्स होते, आणि त्यामुळे जी फूड आणि जे टेस्ट मला अपेक्षित होतं ते मिळत नव्हतं. मग काय दुसरा पर्याय घरी बनवायचा, आणि जी ऑलरेडी हॉबी होती ती डेव्हलप करायला एक की आपल्याला खायचं आहे तर मग आपल्याला बनवायलाच पाहिजे, त्यामुळे कुकिंगची हॉबी जोपासता आली. दुसरी माझी मुलंसुद्धा फूडी आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा ते मला करून घालण्यासाठी माझी कुकिंग आणि ट्रॅव्हलिंग. ॲज यू आर लिव्हिंग इन युरोप, प्रत्येक वर्षी एक कंट्री तू फिरतेस, ॲज इट इज ते खूप सुंदर आहे तिथे, आणि ते बघताना तुझं ट्रॅव्हलिंगची हॉबीज किंवा तो छंदसुद्धा जोपासला जातो. जागृती, आय नो यू वेअर मेनी हॅट्स. तू तुझ्या हॉबीजबद्दल काय सांगशील? जसं मी सांगितलं की मी एक क्युरियस व्यक्ती आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न पडतात. कुठेही काही चालू असेल, नवीन काहीही जगात इन्व्हेंट होत असेल तर ते कसं इन्व्हेंट झाल्यापासनं मला ते जाणून घ्यायची इच्छा असते. त्यामुळे मला खरंच खूप छंद आहेत. आणि फिनलंडमध्ये मूव्ह झाल्यानंतर मला माझे छंद जोपासायला जास्त मोटिवेशन मिळालं. मी 20 वर्षांपूर्वी कथक शिकत होते आणि ऑफिस किंवा शिक्षण, नंतर माझी मुलगी, त्याच्यामध्ये मी इतकी बिझी झाले की मला कथक पुन्हा सुरू नाही करता आलं. त्या दरम्यान माझे काही छंद चालू होते, पण कथकोत्सवामध्ये आपण पुण्यात बऱ्याच वेळा गणपती फक्त आयडल्स विकत घेऊन येतो, पण मला गणपती स्वतः हाताने बनवायलाही खूप आवडतं आणि गेले 3 वर्ष मी ते करू शकत आहे. याच्यात मला खूप आनंद आहे आणि त्याच्यासाठी कदाचित परत पुन्हा मी सांगू शकते की
फिनलंडमध्ये असल्याचा तो एक फायदा झाला आहे मला. माझी आई स्वतः एक सुगम संगीतातली सरावित टीचर होती शाळेमध्ये आणि ती स्वतःही सराव करते. तेव्हा माझी फार इच्छा व्हायची की मीही संगीत शिकावं, पण मला कधीही वेळ मिळाला नाही, कारण मे बी इंजिनिअरिंग आणि बाकीच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मी जास्त होते, त्याच्यामुळे नाही मिळाला. पण कोरोनाने त्यालाही मदत केली. कोरोनाच्या दरम्यान मी सुगम संगीताचे धडे घेऊ शकले. शिवाय माझ्या नवऱ्याबरोबर बॅडमिंटन खेळणे किंवा माझ्या मुलीबरोबर बॉलिवूड डान्स करणे, हे असे भरपूर छंद या सगळ्यांमध्येच मी असते. आणि सगळ्यांना अर्थातच हा प्रश्न पडेलच की इतके सगळे छंद कसं कोणी मॅनेज करू शकतं. पण मला असं वाटतं की ते छंद मॅनेज करण्यासाठी स्वतः थोडासा वेळ काढला आणि तुम्ही जगलिंग हा सुद्धा स्वतःचा छंद आहे असं मानलं तर कदाचित तुम्हाला तेही जमेल. खूपच छान. दिविजा, आम्हाला तुझ्या क्रिकेट जर्नीबद्दल थोडं सांगशील का? हो, मी क्रिकेट सुरू केलं जेव्हा मी 12 वर्षाची होते. मी गल्लीमध्ये सगळ्या मुलांसोबत क्रिकेट खेळायचे, भरपूर काचा फोडल्या आणि मग घरी भरपूर कंप्लेंट्स यायला लागल्या. मग आईबाबांनी मला प्रॉपर कोचिंगमध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर 13व्या वर्षी पहिल्याच ह्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं महाराष्ट्राच्या सब ज्युनियर टीमसाठी आणि तिथून मग ती सुरुवात झाली. मग सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर सगळ्या लेवलला मी झोनल्सपर्यंत खेळले मॅचेस. आणि त्याच्यानंतर फिनलंडमध्ये जेव्हा यायचं झालं तेव्हा एका कम्युनिटीमध्ये मी पोस्ट बघितली की समर टुर्नामेंट काहीतरी होती आहे मेन्सची. तर मला उगाच वाटलं की आपण पोस्ट तर करून बघू, त्यांना विचारून बघू. ती मेन्सची होती कारण टुर्नामेंट. सो मी त्यांना विचारलं की माझी अशी बॅकग्राऊंड आहे आणि मी खेळू शकते का. तर मग इथे आल्यानंतर त्यांनी मला भेटायला बोलवलं आणि मग त्यांना भेटल्यानंतर 1-2 आमचे ट्रेनिंग सेशन्स वगैरे झाले आणि मग त्यांनी मला क्लब जॉईन करायला लावला आणि तिथून ती सुरुवात झाली. हेल्सिंकी क्रिकेट क्लब नावाचा एक क्लब आहे जो 1972 पासून आहे इथे. आणि मग तेव्हा मी तो जॉईन केला आणि मग त्याच्यानंतर मेन्सच्या टीमकडनं पण मी खेळते, T20, 1 डे सगळे फॉर्मॅट्स. आणि त्याच्यानंतर मग मुलींच्या ह्याच्यामध्ये पण ओळख झाली आणि मग तिथून तशी ती सुरुवात झाली. ऑलमोस्ट मोर दॅन 20 क्लब्स आहेत जे ऑफिशियल क्लब्स आहेत, जे ऑफिशियल टुर्नामेंट्स खेळतात आणि अनऑफिशियल तर मला माहिती नाही किती असतील. आणि मागच्या वर्षी पहिल्यांदा फिनलंडने एक मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली, नॉर्डिक कप म्हणून. तेव्हा पहिल्यांदा फिनलंडची रिप्रेझेंटेटिव्ह टीम बनली आणि मग स्वीडन, इस्टोनिया, डेन्मार्क, नॉर्वे या सगळ्या कंट्रीच्या टीम इथे आल्या होत्या आणि आमची खूप मस्त तेव्हा टुर्नामेंट झाली. आणि हे करण्यासाठी मी बऱ्यापैकी मेहनत करते. मी 5 वेळेस तरी आठवड्यातून व्यवस्थित वर्कआउट करते. त्यातलं एखाद 2 दिवस आमचं क्रिकेट ट्रेनिंग पण असतं आणि मी काही करून त्याच्यासाठी वेळ काढते. ते म्हणतात ना, आवड तिथे सवड, तो माझा मी टाईम आहे. मी काही करून तो काढते. आणि मला इतकं छान वाटतं की एवढ्या 15-16 वर्षाच्या गॅपनंतर मला परत म्हणजे ती पॅशन परत फॉलो करायला मिळते आणि 38व्या वर्षी परत नव्याने क्रिकेट सुरू करते आणि मी अजूनही खेळू शकते 1 डे मॅचेस प्रॉपर 40 ओव्हरच्या. तर मला खूप भारी वाटतं. खूपच छान. मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही तिघींनी पण हे मेन्शन केलं की काही हॉबीज तुम्हाला लहानपणी होत्या आणि आफ्टर फ्यू इयर्स तुम्ही त्या पुन्हा सुरू केल्या. तर तुम्हाला आपल्या मैत्रिणींना काय सांगावंसं वाटेल की त्यांच्या हॉबीज त्या रिस्टार्ट कशा करू शकतात? मी तर म्हणेन वेळ काढला की बरोबर निघतो. स्वतःला वेळ द्या. मलाही असं वाटतं की स्वतःला वेळ देणं हाच सगळ्यात मोठा आणि पहिली मोठी स्टेप आहे. त्याच्यानंतर जेव्हाही तुम्ही बऱ्याच जणींशी गप्पा मारतात, बोलतात, त्याच्यामुळेही तुम्हाला कदाचित तुमचं पॅशन कशात आहे आणि तुमचा सगळ्यात आवडता छंद कुठला आहे हे कदाचित सापडू शकतं. कधी कधी असं होतं की आपल्याला नक्की माझा छंद काय किंवा घर, मुलं, ऑफिस हे सोडल्यानंतर मी वेगळं काय करू शकते हे कधी कधी शोधणंच कठीण असतं. पण मग त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर बऱ्याचशा ग्रुपमध्ये जाऊन बऱ्याचशा व्यक्तींशी तुम्ही बोललं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की मला हे करायला खूप आवडतं, ह्यात मला खूप आनंद मिळतो आहे. मग खरंच आहे की मग तेव्हा वेळ काढणं आणि स्वतःसाठी वेळ देणं हे खूप गरजेचं होतं. खूपच छान वाटलं मला हे ऐकून. तर मग आपण वळूया आपल्या नेक्स्ट राऊंडकडे. नेक्स्ट राऊंड आहे 4 ते 5 वाक्यात उत्तरे द्या. एक्झाम्पल सांगते. मी प्रश्न विचारेल जसा की तुझा आवडता ऋतू कुठला. तर 4 ते 5 वाक्यांमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची, तशीच जशी आपण लहानपणी मराठीच्या पेपरमध्ये द्यायचो. तर पहिला प्रश्न आहे फूड कॅटेगरीचा. तुझ्या आवडीची मराठी डिश कुठली आणि त्यासाठी लागणारे सगळं साहित्य तुला इथं मिळतं का?
माझी आवडती मराठी डिश म्हणजे उकडीचे मोदक. जनरली मी उकडीच्या मोदकासाठी लागणारं पीठ महाराष्ट्रातून घेऊन येते, पण ते तुला वर्षभर पुरत नाही. मग इथे काय, तर इथले जे लोकल ब्रँड्स आहेत, इनिशियली ते ब्रँड्स असे खूप जाडसर होते, जे उकडीच्या मोदकाला योग्य नाही आहेत. मग काय करायचं, मग त्यामध्ये थोडेफार थाई राईस फ्लोअर मिक्स करून ते थोडा स्टिकीनेस आणून तुला जवळपास उकडीच्या मोदकाचं पीठ बनवू शकतेस. नारळ आणि सेकंड, तो मी फ्रोझन नाही घेत, मग तो आणून फोडून किसून, कारण ती टेस्ट येण्यासाठी तुला तेवढे कष्ट घ्यावे लागणार आणि ते मी करते. आणि त्या एफर्ट्समधूनच ती छान टेस्ट येते. हो हो. दिविजा, तुझ्या आवडीची मराठी डिश कुठली आणि त्यासाठी लागणारे सगळे साहित्य तुला इथे मिळते का? माझी आवडती डिश म्हणजे तर्रीवालं चिकन, जे आपण प्रॉपर घरी बनवतो, वाटण वगैरे करून, सगळी मेहनत करून. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर सगळं मिळतं, पण ती चव येत नाही, कारण इथे तुम्हाला गावरान चिकन मिळत नाही. तोंडाला पाणी आले. जागृती, तुझ्या आवडीची मराठी डिश कुठली? सरोजने जसं सांगितलं की उकडीचे मोदक फ्रॉम राईस फ्लावर, मला पण तांदळाच्या पिठाची उकड आठवते, जी मी माझ्या इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या केअरटेकर केतकर आजींनी शिकवली होती. आणि ती फार काही कठीण नाही आहे, पण ती चटपटीत असते आणि आपल्याला आवडेल तशी फोडणी आपण त्याच्यात घालू शकतो, तिखट, गोड, आंबट, जी हवी ती. पण त्याच्यासाठी एक मेन इन्ग्रेडियंट असतो, ते म्हणजे ताक. आणि भारतातलं ताक तर नक्कीच चांगलं लागतं, कारण ते गाईच्या दुधाचं किंवा म्हशीच्या दुधाचं असतं. पण मी विगन असल्यामुळे मी इथे हाच सेम पदार्थ विगन ताकामध्ये बनवून बघितला आणि तो तितकाच छान लागतो विगन ताकामध्ये सुद्धा. त्यामुळे तो नक्की एक ट्राय करण्यासारखा पदार्थ आहे. आता मला सांगताना सुद्धा तोंडाला पाणी येतं आहे. प्रश्न दुसरा, फिनलँडमध्ये अशी कुठली गोष्ट तुम्हाला मिळाली जिने तुमच्या बालपणीची आठवण करून दिली? सरोज? ॲज अ फूडी पर्सन मला माझ्या लहानपणी सीताफळ खूप आवडायचे आणि आजकाल काही 2-3 वर्षात इंडियन मार्केटमध्ये तेच सीताफळ तुम्हाला मिळतं, जे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये मिळतं. आणि लहानपणी आमच्या घरासमोर एक सीताफळचं झाड होतं आणि त्यामुळे ते फळ मला खूप आवडायचं आणि तीच टेस्ट अँड टेस्ट टेक्स्चर मला इथे मिळायला लागल्यामुळे मला खूप म्हणजे एकदम भारी वाटलं. दिविजा? माझं आवडतं फळ म्हणजे आंबा. म्हणजे माझंच काय, आय थिंक आपल्या सगळ्यांचंच आहे, लहानपणापासून आपण खात आलेलो आहे. आणि आंबा इथे प्रिझमात पण मिळतो, तुम्हाला इंडियन स्टोअरमध्ये पण मिळतो, पण तशी चव तुम्हाला इथे मिळत नाही. आणि माझा नवरा जो आहे तो देवगडचा आहे, प्रॉपर कोकणातला, त्यामुळे हो, घरी आंब्याच्या बागा आहेत आमच्याकडे, त्यामुळे ती जी चव आहे आंब्याची, ती तुम्हाला इथे नाही मिळत. तर कुठला आयटम तू करून बघितलास का, तो मँगो पल्प यूज करून? हो, आम्रखंड जेव्हा बनवायचं असतं तेव्हा इकडचा आंबा यूज केला, पण ती चव येत नाही. तुम्हाला इथे ती प्युरी यूज करायला लागते, जी कॅन्डवाली येते ती. जागृती? अशी वस्तू जी मला माझ्या लहानपणीची आठवण करून देईल ती खाण्याची नाही आहे. मला दिवाळीतले दिवे एकदा घेताना एकदा नाही, नेहमीच दरवर्षी जेव्हा ही दिवाळीचे दिवे मी घेते इथे, तेव्हा मला भारताची खूप आठवण येते. कारण लहानपणी आपण दिवे विकत घ्यायचो, नंतर ते पाण्यात भिजवायचो, वाळवायचो, त्याला नंतर ऑइल पेंट करायचो, त्याच्यावर डिझाईन करायचो, आणि आता ते काही जास्त राहिलं नाही आहे. लहान मुलंसुद्धा एक प्रोजेक्ट म्हणून ते करतात, पण आपण तेव्हा अक्षरशः 50-50 दिवे बनवायचो. तेव्हा ती खूप मोठा प्रोजेक्ट असायचा. मला ते सगळ्याची खूप आठवण होते जेव्हा इथे दिवे घेतो तेव्हा. आणि पुण्यातला कुंभारवाडा, तोही मला खूप आठवतो, कारण मी माझ्या इंजिनिअरिंग डेजला दरवर्षी तिथे जायचे आणि चेक करायचे की ह्या वर्षी नवीन कुठली डिझाईन आलेली आहे दिव्यांची, जी इथे मी मिस करते. सो दिवाळी ती भारतातलीच. बऱ्याच वर्षांनंतर आपण आता एक खेळ खेळूया आणि राऊंडचं नाव आहे थोडक्यात उत्तरे द्या. तर जसं आपण लहानपणी मराठीच्या पेपरमध्ये थोडक्यात उत्तरे द्यायचो, तर तसे मी तुम्हाला प्रश्न विचारे आणि तुम्हाला ते थोडक्यात सांगायचे. पहिला प्रश्न, सरोज, तुझ्याकरता. तू मराठी सण फिनलँडमध्ये कसे सेलिब्रेट करतेस?
आम्ही मराठी सण प्रत्येक मराठी सण हा घरी सेलिब्रेट करतो आणि ॲटलिस्ट मेक शुअर की आमची मुलं त्यात इन्वॉल्ड होतील अँड ॲटलिस्ट ते आजूबाजूला असतील ज्यावेळी आम्ही ते सण साजरे करत असतो. MMF महाराष्ट्र मंडळ फिनलँड प्लेज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कारण MMF हा प्रत्येक सण एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. त्यामुळे लोकांशी ओळख होते, लोक एकत्र येतात, आपल्या गोष्टी आपल्या मुलांना सांगता येतात आणि तो एक फार महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच हे आपल्या MMFचे ध्येय आहे. प्रश्न दुसरा, दिविजा, तुझा ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स शेअर करशील का? हो, नक्कीच. 7-8 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा जर्मनीत होतो तेव्हा मी भरपूर ट्रॅव्हल केले, कारण तेव्हा मुलं नव्हती. पण आता जेव्हा ट्रॅव्हल करतो तुम्हाला त्यांचा कम्फर्ट पहिले बघायला लागतो. तर इथे आल्यापासून आम्ही लापलंड, स्वीडन, इस्टोनिया वगैरे इकडे फिरलेलो आहे आणि इकडे ट्रेननी किंवा क्रूजनी ट्रॅव्हल करणं म्हणजे खूपच भारी वाटतं. स्पेशली क्रूजमधनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तो मुलांसाठी स्पेशली जो पूर्ण फ्लोअर दिलेला असतो प्ले एरियाचा, त्यामुळे त्यांना पण मजा येते आणि त्यांना कंटाळा येत नाही आणि थकवा तर तुम्हाला इथे कधीच येत नाही ट्रॅव्हल करताना. पण एक जी गोष्ट मी मिस करते ट्रॅव्हल करताना ती म्हणजे जसं भारतात प्रवास करताना तुम्ही कुठेतरी गाडी थांबवता, टपरीवर चहा पिता, घाटात प्रवास करताना गरमागरम कणीस खाता, भुर्जी पाव, वडापाव, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे मिळत नाहीत, त्या फक्त मी मिस करते. जागृती, तुझा फिनिश वर्क कल्चरचा एक्सपिरियन्स शेअर करशील का? नक्कीच. फिनलंडला इथे मी तशी 2019मध्ये आले, स्थायिक झाले. पण त्याच्या अगोदर मी 2012पासून फिनलंडमध्ये येत आहे वर्कसाठी आणि फिनिश कंपनीमध्येच असल्यामुळे मला खूप फरक असा जाणवत नाही. खरं सांगायचं तर भारतात असताना माझे सगळेच कलिग माझी फार खिल्ली उडवायचे, कारण मी भारतात असतानासुद्धा अगदी 9 ते 6 असा जॉब करायचे. 9ला अगदी वेळेत ऑफिसला पोचायचे. तो बरेच जण मला चिडवायचेत की तू काय तिथे शटर उघडायला जातेस का म्हणून. पण तो एक स्वभावाचा प्रकार आहे कदाचित आणि ते तिथे फॉलो करत असल्यामुळे मला कदाचित जेव्हा मी इथे बघितलं लोकांना की फार स्ट्रिक्टली वेळा फॉलो केल्या जातात, इतके फरक आहेत ते मला असे जाणवलेत की ते लोकसंख्या ही एक अशी गोष्ट आहे की जी भारतात आणि फिनलंडमध्ये जेही डिफरन्सेस आपण इथे आपल्याला जे जाणवतात ते त्या रिझनमुळे असू शकतात. सो माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला जास्त साम्य वाटतं वर्क कल्चरमध्ये. कदाचित जेव्हा दुसरे लोक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने ह्या गोष्टी बघत असतील त्यांना फरकही जाणवतील, पण सध्या मला तरी फरक जास्त जाणवत नाही. माझा ट्रॅव्हलिंग टाईम वाचतो, जो माझा पुण्यात फार जास्त होता तेव्हा मी रेडिओ ऐकायचे गाडी चालवत असताना. पण इथे माझा तो टाईम फारच कमी झाला आहे, त्याच्यामुळे मे बी मी पटकन घरी पोचते आणि मग घरी गेल्यानंतर मी माझा एखादा छंद जोपासू शकते. सो दॅट इज हाऊ आय थिंक फिनिश वर्क कल्चर इज हेल्पिंग मी एनिवेज. गप्पा अगदी छान रंगल्या आहेत. तर पुढच्या राऊंडकडे वळूया. पुढचा राऊंड आहे एका वाक्यात उत्तरे द्या. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि प्रश्न ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले डोक्यामध्ये काय येतं तर ते शेअर करायचं आहे. प्रश्न पहिला, मैदा, साखर, खसखस. करंजी. आणि मोदक पण. ये सही जवाब है आपका. प्रश्न दुसरा, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे. झपाटलेला. अरे अजून एक होता ना. धूमधडाका. हां, तो पण. प्रश्न तिसरा, अशी बनवा. ओहो. प्रश्न चौथा, 1983 कपिल देव. इंडियन क्रिकेट टीम लिफ्टिंग वर्ल्ड कप ऑफकोर्स. प्रश्न पाचवा, बिरजू महाराज, माधुरी दीक्षित. मी सांगते. गाणं गाऊन सांगितलं तर चालेल का? नक्कीच. काहे छेड़ छेड़ मोहे गरबा लगाए, काहे छेड़ छेड़ मोहे. अगदी छान. आणि शेवटचा प्रश्न, विमेन इन ब्लू, ऑलराऊंडर.
हरमनप्रीत कौर आपली कॅप्टन. जबरदस्त. धन्यवाद सरोज, जागृती आणि दिविजा. तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून खूप मजा आली. खूप काही छान छान गोष्टी ऐकायला पण मिळाल्या आणि शिकायलाही मिळाल्या. तर लवकरच भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत टेक केअर, कीप स्माइलिंग. जर तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट आवडला असेल तर अवश्य लाईक, शेअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MMF कट्टा या आपल्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा. मंडळ आभारी आहे.